दिंडोशी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदेजी सध्या आपल्या सोबत आहेत. शिंदेजी सर, 2 दिवस आधी एक ॲक्सिडेंटची बातमी होती. त्याच्यामध्ये काय अपडेट आहे? काय घडलं होतं नेमकं काय सांगा? एक 7 तारखेला शनिवारी संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान निलयोग टॉवर म्हणून पुष्पा पार्कजवळ निलयोग टॉवर आहे, त्या ठिकाणी बेसमेंटमध्ये येथील जो आरोपी आहे रमेश जत्रारा हा आपली गाडी घेऊन बेसमेंटमध्ये पार्क करत जात असताना त्या पार्किंगमध्ये काही लहान मुलं खेळत होती. त्यातला एक 4 वर्षाचा मुलगा लक्ष्य सिंग नावाचा मुलगा जो होता तो त्या गाडीच्या अचानक समोर आला, म्हणून त्या आरोपीने गाडीनी त्याला धडक दिली. धडक दिल्यानंतर गाडी त्यांनी पार्क केली. तोपर्यंत वॉचमन त्या ठिकाणी होता. वॉचमनने त्या मुलाला उचललं, त्याला पाणी वगैरे पाजलं आणि तो जो आरोपी होता तो म्हटला की मुलगा जो आहे लक्ष्य त्याला तुम्ही त्याच्या नातेवाईकडे घेऊन जा, आणि तो आरोपी तो निघून गेला. त्यानंतर दरम्यान तो मुलाला घेऊन जात असताना त्या मुलाला अचानक चक्कर आली आणि त्याच्या नातेवाईकांनी मग त्या मुलाला हॉस्पिटलला घेऊन गेले. पण हॉस्पिटलला जाण्यापूर्वीच तो वाटेतच त्यांनी प्राण सोडला होता आणि त्याचं निधन झालं होतं. त्यानंतर आम्ही त्या वॉचमनची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केला. त्यापूर्वी आम्ही जो आरोपी होता रमेश जत्रारा आणि त्याला आणि त्याच्या गाडीला आम्ही ताब्यात घेतलं आणि रितसर अटक केलं. दरम्यान त्याची मेडिकल टेस्ट वगैरे सगळं केलं, ब्लड सॅम्पल वगैरे काढलेले आहेत, ते आम्ही CAला पाठवलेले देखील आहेत. तर रितसर अटक केल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी कोर्टात त्याला प्रोड्यूस केलं. कोर्टाने त्याला जामीन दिला. दरम्यान आम्ही त्याचा जामीन स्वीकारला नाही. दरम्यान लक्ष्य सिंग हा जो 4 वर्षाचा मुलगा होता त्याचा एक चुलत भाऊ आहे, आम्ही स्टेटमेंट घेतलं. तर ह्या अमितचं आणि रमेश जत्रारा याचं 1.5 महिन्यापूर्वी एक भांडण झालं होतं पार्किंगवरूनच आणि त्या रॅश ड्रायव्हिंगवरूनच. आणि ही फॅक्ट आम्ही घेऊन नंतर त्याच्यात आम्ही एक सेक्शन ॲड केलं. सेक्शन ॲड केल्यानंतर आम्ही पुन्हा कोर्टाला रिपोर्ट पाठवला की आम्ही त्या सेक्शन ॲड केलेलं आहे, आम्हाला त्याचा पुन्हा ताबा पाहिजे, आम्हाला त्याला पुन्हा अटक करायची आहे. कोर्टाने आमची विनंती मान्य करून त्याला ताबा दिलेला आहे. आज रोजी आम्ही त्याचा ठाणा जेलमधून ताबा घेऊन त्याला पुन्हा त्या गुन्ह्यात अटक करून कोर्टासमोर नेऊन त्याचा रिमांड घेत आहोत. आरोपीच्या पार्श्वभूमी काय आहे सर? याच्या आधी पण अशा प्रकारचे काही गुन्हा वगैरे दाखल आहेत? आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आमच्याकडे नाही आहे, किंवा त्याचं पूर्ण याच्यात बघितलं त्याचा गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आहे. परंतु तो रॅश ड्रायव्हिंग करत होता असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे. इवन जो लक्ष्य सिंग याचा जो चुलत भाऊ आहे त्याने देखील आम्हाला सांगितलं की या 2 महिन्यापूर्वी 1.5-2 महिन्यापूर्वी देखील असा प्रकार त्यांनी केला होता रॅश ड्रायव्हिंगबाबत. त्याला समज दिली होती आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यावरती सेक्शन वाढून आम्ही त्या सेक्शनने आम्ही त्याचा ताबा घेत आहोत. आणखी आरोपी त्याच बिल्डिंगमध्ये राहत होता की कुठल्याही दुसऱ्या ठिकाणी राहत? आरोपीचं निलयोग टॉवरमध्ये सुद्धा एक फ्लॅट आहे, तो त्याने भाड्याने दिलेला आहे. गाडी इथं लावतो आणि तो बाजूचा पुष्पा पार्कमध्ये राहिला आहे. गाडी इथं लावतो आणि पुढे एक 5 मिनिटाच्या अंतराने चालत तो पुष्पा पार्कमध्ये जातो. आता काय काय सेक्शन याच्यामध्ये तुम्ही आहेत? आम्ही याच्यामध्ये 105 लावलेलं आहे. त्यासोबत MB ॲक्टचे कलम 134 हे देखील लावलेलं आहे. 105 हा सेशन कमिटी आहे, त्यात आम्ही त्याचा पुन्हा ताबा घेऊन त्याला आम्ही रितसर अटक करतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.